दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या राज्य व केंद्र सरकारच्या विचाराधीन प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता नाशिक वन विभाग, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आदिवासी विकास भवन येथे निवेदनपत्र देण्यात आले होते। गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय आदिवासी सेनेने तत्कालीन व विद्यमान सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या असून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून अनेक प्रश्न सोडविले असून राज्य सरकारने काही प्रश्नांना जाणीवपूर्वक सोडविले नाही। दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या भावनेचा खेळ होत आहे। तर अखिल भारतीय आदिवासी सेनेने सदर मागण्या व तक्रारी अर्ज स्वीकारून त्यांना चौकशी व न्याय दिला नाही, तर राज्याचे मुख्य व त्याच्या महायुती राज्य व केंद्र सरकारकडे त्यांच्या कार्यालयात उरलेल्या सत्तेच्या दिवसात सत्तेतून पायउतार होण्या अगोदर सोडविला जावे, यासाठी नाशिक जिल्ह्याचे शासकीय कार्यालयावर निदर्शना करण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले। आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरती आदिवासी विकास भवन, वनपाल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या तिन्ही महत्त्वाच्या कार्यालयावरती आदिवासी मागासवर्गीयांच्या प्रलंबित प्रश्नासाठी लक्षवेधी निदर्शनं करण्यात आली। या निवेदनामध्ये आपण मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनपासून इंदू मिलच्या राष्ट्रीय स्मारकापासून या अतिक्रमित वन जमिनी, झोपडपट्टींचा प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या वन मजुरांचा प्रश्न सह इतर सर्व प्रश्न होती की त्यामध्ये आदिवासींना, भूमिहीनांना सरकारने विकत जागा घेऊन त्यांना घरकुलाची योजना राबवावी। ही महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदा अशी योजना राबवल्या जाईल असं आवाहन आम्ही आदिवासी विकास भवनातही सांगितलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना पण सांगितलं। या ठिकाणी शेवटचं निवेदन होतं जे कलेक्टरना दिलेलं होतं, जे पारधी साहेब होते प्रांत अधिकारी, त्यांना हे निवेदन दिल्यानंतर त्याच्यामध्ये अंतिम आम्ही सर्व राज्य आणि केंद्र सरकारला जाहीर इशारा दिला आहे की जर आमचे प्रश्न 27 सप्टेंबरपर्यंत सुटत असतील तर ठीक, नाहीतर 27 सप्टेंबर नंतर अखिल भारतीय आदिवासी सेना मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या राहत्या निवासस्थानापासून ते राज्यात कुठेही असो अथवा पंतप्रधान जर महाराष्ट्रात येत असतील तेव्हा या सर्वांच्या समोर लक्षवेधी काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात येतील आणि या सरकारचा अपयश म्हणून निषेध केला जाईल असं आजच्या या शेवटच्या स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।